देव बरो दीस इश्टानो, तुमकां सगळ्यांक येवकार ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वती आयज आमच्या मदें ह्या प्रेस कॉन्फरन्साक आमचो डेप्युटी जनरल सेक्रेटरी AITUC कॉम्रेड राजू मंगेशकर हांगा हाजीर आहा. त्याच बरोबर कॉम्रेड कृष्णा चोपडेकर फ्रॉम R&D आणि कॉम्रेड आशीष फ्रांसिस आरावजो आणि उद्धव गांवकार हे रिवर नॅव्हिगेशन डिपार्टमेंटाचे फुडारी. इश्टानो, आमी फाल्यां 26 तारखेर आख्या देशाच्या कामगार आणि शेतकारां बरोबर आमी तांकां सपोर्ट आणि आमचो तेंको म्हणून फाल्यां ऑल इंडिया एजिटेशना बरोबर आमचो आझाद मैदानाचेर आमचे कामगार फाल्यां उपस्थित आसतली. तांची कांय सार्वजनीक आणि देशभर चळवळ चल्ला कामगार वर्गाची आणि त्याच बरोबर शेतकारांची. तुम्ही जाणात कोविड जेन्ना ही पिडा पॅन्डमिक आख्या देशभर पसरताली तेन्ना BJP सरकारान NDA सरकारान एक कायदो केलो, एक न्ही 3 कायदे केले शेतकारां विरुद्ध आणि ताका लागून इन 2019 शेतकार दिल्लीच्या बॉर्डरीचेर येवन 13 म्हयने आपली चळवळ चलयली आणि त्या शेतकारांच्या चळवळींतल्यान खूबशे शेतकार मेले. तरी आसतना सरकाराक कसलीच तांच्या बद्दल करुणा किंवा कंपॅशन येवंक ना. शेवटाक 13 म्हयने चळवळ जातकूच जेन्ना इलेक्शना लागीं पावता प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी ताणें शेतकारांक आपयले आनी सांगले ते 3 काळे कायदे शेतकारां विरोध केल्यात ते आपूण फाटीं घेता. आणि त्या वेळार शेतकारांक तेणी 7 डिमांड आसलेले आणि 7 तेणी आश्वासनां दिली. एक आश्वासन म्हणल्यार मिनिमम सपोर्ट प्राइस, कमीत कमी दर जे सायंटिस्ट स्वामीनाथन डॉक्टर स्वामीनाथन ताच्या नेतृत्व खाला तांणी कोमेसांव UPA सरकारान नेमलेलो त्या वेळार ताणें एक प्रपोजल दिल्लो शेतकारांक मिनिमम सपोर्ट प्राइस दिवचो, कॉस्ट प्राइस मल्टिप्लायड बाय 2 आणि अशें करून जे कितें कॉस्ट प्राइस आहा ताजो डबल तांकां दिवचो. शेतकारांक कांय तरी पीक काडपाक तांकां सवलत मेळची म्हणून आणि तो सपोर्ट प्राइस मिनिमम सपोर्ट प्राइस अजूनही सरकारान शेतकारांक लागू करूंक ना. आणि ताच्या आनी उतर डिमांड असलेले लोन वेवर्स आणि खूबशे सांगपाचे म्हणल्यार जेन्ना शेतकार संकटांत आसलेले तेन्ना देशाचे सगळे कामगारांची संघटना वचून तांकां सपोर्ट केलो आणि इट वॉज ड्युरिंग दॅट स्ट्रगल द युनिटी बिटवीन द फार्मर्स and the working class, शेतकार आणि कामगार वर्ग आणि कामगार वर्गाची जे संघटना हा त्यांच्यामध्ये एकी तयार झाली आणि दिस युनिटी वॉज फॉर्ज्ड ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर स्ट्रगल. इट वॉज अ ग्लोरियस स्ट्रगल बाय द फार्मर्स इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. crores of farmers descended and struggled. This was it is supposed to be one of the biggest struggles by the people and the farmers in the world. अशा वेळार कामगार तांकां सपोर्ट करता तांचो एकवट बांधलेलो आहा आणि आयज त्या एकवटाचेर शेतकार ताचे
संयुक्त किसान मोर्चा SKM आणि ह्या देशाचे 10 नॅशनल ट्रेड युनियन बॉडीज तांणी हो उलो दिला. खूपशे डिमांड आहात कामगारांचे. तुम्ही जाणात कामगारां विरुद्ध या NDA सरकारान कायदो काढलो. 4 कायदे नायार केल्यात. दे आर कॉल्ड द लेबर कोड्स, 4 लेबर कोड्स. 40 कायदे तोडून मोडून तांणी 4 लेबर कोड तयार केले. आणि हे 4 लेबर कोडान जे कोड म्हणतात कामगारांचे कायदे, या कामगारांचे कायदे जर बारीक स्टडी करीत ते कामगाराच्या हिताक ना. आम्ही या कामगारांचे कायदे जर लागू केले, ट्रेड युनियन म्हणलेले आसचे ना. कामगारांची संघटना ज्यो बांधलेल्यो त्यो बांधपाक ह्यो कायदो सोडिना, बांधपाक चड आनी चड कठीण करता. आणि त्याच बरोबर भांडवलदारांक, मालकांक एकदम सोंपें केल्लें आसा. तांकां फायन कमी केल्यात, कामगारांचेर फायन जास्ती केल्यात. नॉन रेकॉग्निशन ऑफ द युनियन, डिरेकॉग्निशन ऑफ द युनियन सोंपें केलां. आणि आता कामगारांची जी संख्या कंपनीत बंद करतले, रिट्रेंचमेंट करतले, ले ऑफ करतले जाल्यार 100 कामगार जर आसा जाल्यार सरकाराची परवानगी घेवची पडटा. पण नवो कायदो असो म्हणटा कमीच कमी कामगार 300 आसपाक जाय सरकाराची परवानगी घेवपाची जाल्यार. हातूंत 70% कामगाराचो आंकडो, 70% कंपन्यो भायर पडटा, कायद्या भायर पडटा. आणि हाका लागून कामगारांक मोठो धोको आसा फुडें. कित्याक मालक हायर अँड फायर सिस्टम लागू करतलो. कामगारांक ताका जेन्ना मनमानी करून कामगारांक केन्नाय काडूंक शकता असो कायदो तयार केल्लो आसा. हेका लागून कामगारांचेर खूबशे, जावं ते ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ, जावं ते सोशल सेक्युरिटी मेजर्स, जे तांकां सामाजीक जे पळय संरक्षण आसा, जावं ते प्रॉव्हिडंट फंडाचे, ESIचे, हे सगळे हे कायद्यान तेणी हीन केल्ले आसा. त्या कायद्यांतल्यान कामगारांक, मालकांक मुक्त केल्ले आसा. आणि हेका लागून ट्रेड युनियन्स सांगूंक लागल्यात हे 4 काळे कायदे, 4 लेबर कोड्स, जे जेन्ना कोविड चलतालो, जेन्ना पार्लिमेंटांतले एकूय ऑपोजिशन पार्टीचे मेंबर ऑफ पार्लिमेंटान नाचलेले, तांकां सगळ्यांक भायर काडलेले. तांकां सगळ्यांक भायर दवरून हे कायदे पास केल्यात. ताका लागून ना म्हणून कामगारांच्या प्रतिनिधी बरोबर, ट्रेड युनियना बरोबर डिस्कशन करून हे कायदे करूंक ना. ताका लागून आमी ट्रेड युनियन्स म्हणटात हे काळे कायदे, 4 कायदे फाटी घेवपाक जाय. त्या भायर आमचे खूबशे डिमांड आहात. आणि हे डिमांड जे आमी ह्या 26 नोव्हेंबर फाल्यां जेन्ना आमचो धरणा, प्रोटेस्ट जे कितें आंदोलन चलता त्या टायमार हे सगळे आमचे डिमांड आमी घाल्यात. ते म्हणल्यार विड्रॉ क्रिमिनल केसेस ऑन फार्मर्स, शेतकारांचेर ज्यो क्रिमिनल केसेस घाल्यात ते त्यांच्या चळवळी वेळार ते फाटी घेयात. त्याच बरोबर लोन वेवर्स जे आसात, जे लोन दिल्ले शेतकारांक, खुबशे शेतकार तुम्ही जाणात कितें म्हणटा सुसायड केल्ले आहा, ते लोन फारीक करूंक जायना म्हणून. आणि त्याच बरोबर प्रायवेटायझेशन ऑफ प्रॉफिट मेकिंग कंपनीज, ह्यो सरकार जे कितें सामाजीक आणि देशाचें भांडवळ आहा ते प्रायवेटायज करूंक सोदता. आता हांगाच गोंयांत तर पळयत आमी फेरीबोट्यो, ज्या फेरीबोटीची सर्वीस आहा रिव्हर नॅव्हिगेशन डिपार्टमेंटा खाला, त्या फेरीबोटीचे जे रूट्स आहा आणि फेरीबोटी प्रायव्हेट वाल्यांक दिवंक सोदतात. मेन रूट जे आहात अंडर रिव्हर नॅव्हिगेशन डिपार्टमेंट आयज सरकार ऑपरेट करता, ते सगळे फेरीबोट्यो ते प्रायव्हेट वाल्याच्या हातीन दिवंक सोदता आणि टोटल प्रायवेटायज करूंक सोदता. अशें जर जालें लोकांक हाचो चडांत चड मार बसतलो, प्रवाशांक चडांत चड मार बसतलो.
आयज खूबशे जे फेरीबोटींतल्यान प्रवासी आहात ते फुकट फेरीबोटीचेर चलता. प्रायवेटायज करतकूच तांकां फारीक करचे पडटले आनी दोबरात तेबरात ते तांकां चार्ज करतले आनी कोणूच प्रायवेट वालो तो फायद्या शिवाय त्यो फेरीबोटी चलोवचो ना. एकदा रिव्हर नॅव्हिगेशन डिपार्टमेंट प्रायवेटायज केलें तुम्ही जाणात. मागीर इलेक्ट्रिसिटी तेही प्रायवेटायज करूंक लागतले. ऑलरेडी ते खुबशे ऑपरेशन्स प्रायवेटायज करूंक लागल्यात. त्याच बरोबर PWD आणि इतर दुसरे खाते आसा. एज्युकेशन तरी न्यू इकॉनॉमिक एज्युकेशन पॉलिसी NEP ताका लागून इट इज ॲज गुड ॲज बीइंग प्रायवेटायज. आता शिक्षण प्रायवेटायज करून जे गरिबांक ते शिक्षण आपल्या हातीन भुरग्यांक शिकोवपाक ती सवलत्यो हाच्या फुडें खूप खूप त्रास जातले, खूप कठीण जातले. त्याच बरोबर आरोग्य केंद्र जो आसा हेल्थ तेय सुद्धा चडांत चड प्रायवेटायज करूंक लागल्यात. तुम्ही जाणात कशा रितीन आयज लोक तळमळटा आरोग्याचे सवलत्यो आनी सुविधा घेवपाक. सो हेका लागून आमी तेका ओपोज करता. हे प्रायवेटायझेशन ऑफ फेरी रूट्स, प्रायवेटायझेशन ऑफ फेरी बोट्स ते आमी ओपोज करता एज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॅव्हिगेशन एम्प्लॉईज युनियन. तशेंच गोंयांत तर आयज पळय ज्वालांत प्रश्न आहात. संजीवनी सहकारी साखर कारखाना जर पळयत हांगा 200 वयर कामगार आहात. हे 200 वयर कामगारांची नोकरी सरकारान सांबाळची. त्याच बरोबर शेतकार आसात, शुगर केन फार्मर्स आहात, जे शेत पिकयतात ते कित्याक ह्या शुगर केन फार्मरांक खरें पळयल्यार सरकारान काळजीदारपणान त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करपाक जाय. पण ह्या संजीवनी शुगर फॅक्टरीच्या कामगारांचे प्रश्न सॉल्व जावना ना म्हणून हे जे आमचे शेतकार आहात जे they dedicatedly they were cultivating sugar cane for the संजीवनी शुगर फॅक्टरी. पण आयज ते सगळे वयर पडलेले आहात. सरकारान त्यांच्या प्रश्नाचेर लक्ष घालचो आणि त्यांना बरो तो सवलत्यो दिवच्यो. कामगारांचे प्रश्न संजीवनीचे इमिडिएटली सॉल्व करचे. तशेंच आयज फार्मास्युटिकल कंपनीनी गोंयच्या सरकारान एजमा लायला. कामगारांक फार्मास्युटिकल कंपनींत संप करपाचो अधिकार काडून उडयला. संप करपाक जायना, बॅन घाला आणि कसलोच जर आंदोलन आहा 2 मिनटां भितर पोलीस त्या गेटीर येता, कामगारांक त्रास करता. कितलेशा कामगारांक ट्रान्सफर केला, कितलेशा कामगारांक काडून उडयला फार्मास्युटिकल कंपनींनी. गोंयच्या फार्मास्युटिकल कंपनींनी तुमकां अजीब दिसतलें की हें गोंयांत चल्लां म्हणून. पण ह्या सरकारा खाला हो जो नोटिफिकेशन जो 6 म्हयन्या उपरांत लॅप्स जावपाक जाय आसलेलो तो ह्या BJP सरकारान परतून कागदाचेर कायदो केल्लो आहा, परतून गॅझेटींग घाल्लो आसा. दे हॅव रिन्यूड दॅट पर्टिक्युलर गॅझेट. अशें आसता हे कामगारांचेर जे जुलूम जाता, लोकांचेर जुलूम जाता. तुम्ही जाणात पयर काँग्रेसचे प्रतिनिधी हांगा जॉब स्कॅम जो आहा, गव्हर्नमेंट जॉब्स तेजेर स्कॅम जो जाता तेका लागून रस्त्यार येयले जाल्यार तांकां अरेस्ट केलें आनी तांकां 6 म्हयने आंदोलन करपाक जायना अशें म्हणून फर्माण दिल्लें आहा सरकारान, ऑर्डर दिल्ली आहा. दिस इज नॉट एक्सेप्टेबल. कित्याक आयज लोक जेन्ना रस्त्यार येता, लोक सरकारा विरोध कितें आपलो स्टँड घेता जाल्यार इमिडिएटली त्यांच्या फाटल्यान CBI घालता, ED घालता, UAPA घालता आणि उरलेले कायदे घालता आणि अशें करून लोकांक चूप करता. ही परिस्थिती जी एक लोकशाही विरोध जो आमचो फ्री स्पीच आणि राईट टू डिसेंट जो आसा आमच्या घटनेन दिल्लो अधिकार, मूळ अधिकार ह्या सरकार दाबूंक सोदता आणि चिपूंक सोदता आणि लोकांक त्रास करूंक सोदता. त्याच बरोबर तुम्ही जाणा गोंयांत मायनिंग एक मुखेल आणि मुख्य उद्योग धंदो म्हणून आसलेलो. 2012 ह्यो ठप्प करून मायनिंग बंद जालें. तेका लागून हजारो लाख लोक ताचे बळी जाले आनी नोकऱ्यो गेल्यो. बार्ज कामगार जावं, मायनिंग कामगार जावं, ट्रकवाले जावं,
सगळे त्रासांत पडले आणि त्याच्या उपरांत 3-4 वर्सांनी मायनिंग चालू जालें. परतून 2018 बंद जालें. आतां मेरेन ती मायनिंग चालू जावना सारकी आणि हालीं ऑक्शन करून कांय मायनिंग लिजस दिल्यात. पूण हे लिजस ज्यो पयल्यो कंपन्यो आसलेल्यो तांकां सगळ्यांक मेळोंक ना. हांव तेंची नांवां घेयना, पूण नवे प्लेयर्स, नवे मिनेर गोंयांत येयल्यात आणि तेणी हे लीज घेतल्यात आपल्या ताब्यांत. पूण त्या लिजांनी, त्या मायनिंग कंपनीनी, आदल्या मायनिंग कंपनीनी जे काम करता तांकां नोकऱ्यो मेळोंक ना. तांकां नोकऱ्यो दिवपाक जाय म्हणून सरकारान आपल्या कायद्यान, आपल्या टेंडरान घालूंक ना आणि ताका लागून ते कामगार वयर पडल्यात. फाल्यां जर जे पळय कोण ते लीज घेता, जावं ते जिंदाल जा कोणी, तांकां त्या कामगारांक नोकरी मेळटली म्हणून गॅरंटी ना. सरकारान इमिडिएटली इंटरव्हीन जावचे, ह्यो आमचो उलो आहा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीन, AITUSच्या वतीन इंटरव्हीन जावचे आणि हे मिनेर कामगार आहात, मिनांनी काम करपी, तांकां परतून काम दिवचें आणि तांकां आदली सर्वीस सुद्धा करून सरकारान मध्यस्थीपण घेवन त्या कामगारांक नोकरी मेळची आणि त्यांचो सगळ्यो सुविधा आणि सवलत्यो आणि पगाराचो संरक्षण जावचो, ही आमची मागणी जावन आसा. त्याच बरोबर हांगा खुबशे प्रॉब्लेम्स गोंयांत आसात. आतां जावं ते आमचे 7th पे बेनिफिट्स टू पंचायत कामगारांक अजुनूय मेळोंक ना. तशेंच प्री प्रायमरी हेल्पर्स, तांचो प्रॉब्लेम सॉल्व जावंक ना. तशेंच आमी म्हणटा मिनिमम वेजेस, आमचो ऑल इंडिया डिमांड आहा, जो अनस्किल्ड कामगार आहा, कुशल कामगार आहा, ताका म्हयन्याक मिनिमम 24,000 आसचो, ह्यो आमचो डिमांड आहा. तोच 24,000 पगार गोंया मिनिमम वेजेस तो ह्या सरकारान लागू करचो. तुमी जाणात इश्टानो, म्हारगाय शीम आनी मेर नासतना वाडटा. ह्या सरकाराच्या योजनेक लागून 1% 1% population of the country is owning 41% of national wealth. 1% लोक म्हणल्यार हार्डली 1.5 करोड लोक या देशाचो संख्या आहा. ह्या देशाचो आंकडो 135 crores आहा, जाल्यार तांचो 1.5 crores of people are owning 41% of national wealth. And 50% people population is owning only 3% of national wealth. This is the kind of disparity. ह्यो जो फरक आहा इन्कम लेवल्स आणि जी गरिबी आहा ती सगळ्यांनी पसरलेली आहा. म्हारगाय सगळ्यांनी आसा. ताका लागून अशा वेळार सरकारान फावो ते योजना घेवचे, कमीत कमी पगार 24,000 आसचो आणि उरलेले आमचे डिमांड जे आमी घालात, पेन्शन कमीत कमी 10,000 आसचो, हे सगळे डिमांड आमी घाल्यात आणि फाल्यां आमी हे सभाच्या फुड्यान दवरता. आणि आयज आमी ह्यो प्रेस कॉन्फरन्स जर घेतला, थोडीशी शिटकावणी दिवपाक, जागृताय हाडपाक आणि लोकां फुडें ह्यो आमचे प्रश्न वचपाक आमी तुमच्या लागीं विनंती करतात आणि हे तुमी सवे मजार दवरचे अशी मागणी करता. देव बरें करूं तुमकां. गोंयच्या कितले शेतकारांची लोन जी आसात ते माफ केल्यात खबर आहा तुमकां? कांय कोणाचीच माफ जाना. कित्याक जावना कोणाची? कित्याक कोण गोंयांत ज्यो शेतकार संघटना आसा ते अजुनूय त्या भशेन वयर सरूंक ना, त्या भशेन रस्त्यार येवंक ना. आख्ख्या देशाचे शेतकार कशे रस्त्यार येयल्यात तशे गोंयचे शेतकार जावं कुळागर जे आसात तेणी येवचे आणि जाले जाल्यारूच ह्यो सरकार जाग्यार येतलो. रायट न्ही शेतकार? रायट आसा. रस्त्यार येयल्यारूच हें जावपाक रस्त्यार दुसरे ज्या मेरेन लोक रस्त्यार येना त्या मेरेन कांयच खंयचेच प्रश्न सुटना. कामगार वेळावेळी रस्त्यार येवन सुद्धा आमचे प्रश्न मिटाना. तुम्ही जाणात कितले प्रॉब्लेम आहात आमचे, एकूय प्रॉब्लेम मिटाना. आता कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन तोही प्रायव्हेटायज करूंक लागल्यात. ते इलेक्ट्रीक बसेस हाडटात ते सगळे प्रायव्हेट वाल्याच्या हातीन दिवंक सोदतात. कामगारांक एरियर्स दिता म्हणलेले आश्वासन दिल्ले, एग्रीमेंट केल्लो, त्या एरियर्स अजूनही दिवंक ना.
कामगारांचो 12% प्रॉव्हिडंट फंड आहा तो 12% अजूनही लागू करूंक ना. हे सगळे प्रॉब्लेम्स आहात. सो आमकां दीस रात ह्या प्रॉब्लेमांतूच आमकां गुंतलेले आहात आमी. अशा वेळार आमचे अशें आतां त्या भायर करप्शन इतलें वाडलां. तुम्ही जाणात ज्या तरेन प्रत्येक दिसा न्यूजपेपर पळयलें जॉब स्कॅम, हेका अरेस्ट केलो तेका अरेस्ट केलो, हेणे नागयलें तेणे फटयलें, हेंच चल्लां आहा. एकट्यान सुमार 100 कोटी रुपया घेतले, तुका पयशे इतले घाले जाल्यार ताका डबल टिबल चोबल पिलां काडटले म्हणून, आनी ते आतां गायब जाला. ही परिस्थिती आहा आनी शाश्टीकार कितलेशे ताका बळी जाले. सो ही वता थंय कित्याक गरिबी इतली आहा आनी सगळे लोनांनी बुडलेले आहा. EMI सगळे फारीक करता बँकेक, बँक नाका जाल्ल्यो खंयचे गोंयांत प्रॉब्लेम असो आहा, चडांत चड पीड आहा. दॅट सुबूत कसो वेता थंय फार्मस्यो येतात, वेता थंय खंयच्याय खेड्यापाड्यांनी वच तुका फार्मसी दिश्टी पडटा. कित्याक लोक पिडेस्त आहा. दुसरें वेता थंय बँकी, कित्याक लोकांक लोन जाय. ताका लागून गोंयांत एक पीड आहा आख्खी. कित्याक ऑल पीपल इन गोवा आर प्रॅक्टिकली इन ग्रेट ट्रबल बिकॉज ऑफ लोन्स अँड बिकॉज ऑफ सिकनेस. दिस इज द प्रॉब्लम. हे बारीक तर पळयत जर. आनी दुसरें खंयचोच गोंयचो लोक खंयच्याच गांवांनी सुखी ना. कित्याक सुखी ना? कित्याक आमकां दिसता तशें ना. चकचकता तें भांगार न्ही. आमकां दिसता सगळें गांवांनी आयज एक भाशेचें एक तंग वातावरण जाल्लें आहा. कोण सुखान ना गोंयांत. दिसता बरे घरां आहा, बरीं घरां आहात, सोबीत आहात, पूण ते लोक कचरो सगळ्यांनी पडलेलो आहा. दिस इज द प्रॉब्लम विथ गोवा. गोवा इज फुल ऑफ गार्बेज, फुल ऑफ डिजीज. गोवा इज फुल ऑफ लोन्स. ह्या पिढेक उपाय कितें? उपाय जे पळय सत्तेर आहात, दे आर द मेन पीपल हू आर क्रिएटिंग ऑल दीज प्रॉब्लेम्स. सत्तेर आहात ते, दोज हू आर इन पॉवर, दे आर टोटली करप्ट अँड पीपल आर ऑल्सो क्वायट. पीपल their economic and social moral muscle has been destroyed. काबार आमचो मसल जो आसा तो डिस्ट्रॉयड आहा. मॉरल फायबर हॅज बीन डिस्ट्रॉयड. दिस इज द प्रॉब्लम. वेता थंय ड्रग्स आमी आमकां पळोवंक येता गांवांनी, स्पेशली करावळीचेर. कॉम्रेड तुमकां जॉब स्कॅमा बद्दल कितें म्हणपाचें आहा? Job scam, it is a big scandal that is going on. And that is going on because of the powers that we जे पळय सत्तेर आहात ते ताच्या फाटल्यान आहात. कितले तोमी नवेस म्हणीत, ते आपूण शुद्ध म्हणीत जाल्यार ते सगळे आसात भितर आहात. त्यांच्या शिवाय कांय चलचे ना. आनी जे पुलीस आहात ते सर्टिफिकेट दिवंक लागल्यात. इट इज अ शेम दॅट पुलीस आर गिविंग सर्टिफिकेट टू द पीपल हू आर इन पॉवर, दॅट नो मिनिस्टर इज इन्वॉल्वड. How can you say that? How can you say that before you are preempting an investigation? So आम्ही सांगला की immediately you hold an inquiry, have a people's parliament, have a commission where people can come straight away and talk without fear of favor. Those who come and who are going to talk about this scam, they should be fully protected. So that there is no But job scam is a real thing, no? जॉब स्कॅम जाता, फायनान्स स्कॅम जाता, इतले स्कॅम चालू आसात भितरल्यान. लँड कन्वर्जनचो इशू, इतले इशू गोंयांत जाले, पण तुमकां दिसना की ऑपोजिशन आसा तें वीक पडलें खंय तरी? ऑपोजिशन खंय आसा? कॅपिटलायज करूंक जालें ना. ऑपोजिशन कॅपिटलायज करतले जाल्यार तेंचे हात क्लीन आसपाक जाय न्ही. हांव म्हाका थोड्या फावटी उलयता आसतना 10 फावटी चिंतचें पडटा, पूण अशें दिसता इट सिम्स दॅट एवरीबडीज हँड्स आर भरभटलेले आहात. क्लीन कशें दिसना. नाजाल्यार आयज हांगा आसलेलो फाल्यां थंय उडकी मारता. तो उडकी कित्याक मारता? तुमी पळया, हे आमी खूब उलोवपाक गेले जाल्यार खूब सांगपाक जाता. देवा फुडें गेल्लो वचून हे शपथ घेतलेले, राती भितर देवाचेंच नांव घेवन म्हणटा हांगासून थंय उडकी मारली हांवें. हें कशें जाता? हें गोंयांतूच जावंक शकता. कित्याक ताका लागून जवाहरलाल नेहरू जेन्ना गोंयांत येयलो
गोंयकारांक पळयलें ताणें आनी म्हटलें गोवा का लोक अजीब आहे, अजीब जाले आमी सारके आतां. पूण आतां तेन्नाचे अजीब जे आसलेले ते इनोसंट आसलेले. आतां आमी इनोसंट नात. आतां आमी सगळे आतां सांतूक गुंतलेले आहात. आनी हे पळय करप्शनाची जी पळय कितें आसा सांकळ ती खंय खंय पावता आनी खंय खंय सगळे रमलेले आहा म्हूण सांगूंक शकना. खूब 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 विचार करचे पडटले. आतां फुडें आतां टेक द मायनिंग इश्यू. हातूंत मायनिंग बंद जालें खूब कारणांक लागून. पूण आतां स्टार्ट करता गव्हर्मेंट शूड हॅव बीन द फर्स्ट वन टू सी दॅट पीपल ऑफ गोवा गोंयकारांक नोकऱ्यो मेळटल्यो. गॅरंटी दितात तुमी की गोंयच्या भुरग्यांक आमच्या भुरग्यांक नोकऱ्यो मेळटल्यो. जे नोकरेन आसलेले तांकां काडून उडयले तांकां नोकऱ्यो मेळटल्यो म्हणून गॅरंटी दिता. मुख्यमंत्री यू आर चीफ मिनिस्टर ऑफ गोवा डॉक्टर प्रमोद सावंत. You have to be active, proactive on this issue. You are being elected from a mining area. As Dr. Pramod Sawant, you should have been in the forefront of demanding that सगळे जे आमचे मिनान काम करतात त्या कामगारांक आणि गोंयच्या भुरग्यांक तुम्ही नोकरी दिवपाक जाय. आतां नवे सगळे न्यू प्लेयर्स हाव कम. दे हॅव टेकन ओवर द मायनिंग. सो गोंयच्या लोकांच्या तोंडात माती पडटली. कितें बरें जावचें ना. बरें जावचें ना. This is the situation. And one is worried, we are all worried about this particular situation. It's not just for the sake of saying that we are saying this. So, अशा परिस्थितीत I would like my comrade Raju to say a few words. You have covered everything. Only आम्ही जेन्ना जॉब स्कॅम उलयतात आतां जॉब स्कॅम कोणाचे आहा जॉब स्कॅम जेणी कोणी कंप्लेन केल्या आनी जे फोर फ्रंटार आयल्यात. गव्हर्मेंटान शेकड्यांनी लोकां आले नोकऱ्यो लागल्यात आनी नोकऱ्यो लागल्यात. कोणाक खबर त्या लोकांनी जे नोकऱ्यो लागल्यात ते कशे नोकऱ्यो लागल्या म्हणून. इज देर एनी हे. सो कॉज रूट जो आसा तेजेर वचपाची गरज आहा. आतां आमी जेन्ना फाल्यां 26 तारखेक जो बंद जाता आमी जो डेमॉन्स्ट्रेशन ऑल इंडिया जाता बारीक पळय जाल्यार प्रत्येक मनीस जो आसा तो छळलेलो आहा. म्हारगाय शीम आनी मेर ना. महाराष्ट्रा पळय इलेक्शन जालें. तुमी जेन्ना विचारतात की बाबा शेतकार कित्याक ना. गोंयांत एक सुंदर फॅक्टरी संजीवनी सहकारी साखर कारखानो जो शेतकारांच्या तर्फे डेव्हलप जाल्लो तोच कारखानो एक गोंयच्या गव्हर्मेंटाच्यान चलोवपा नजो आनी सिस्टमॅटिकली बंद केला. कित्याक बिकॉज ती जमीन जी आसा संजीवनी सहकारी साखर कारखान्याची ती जमीन हांकां प्रायवेटाक विकपाची गरज आहा आनी ती विकत जाल्यार संजीवनी साखर कारखान्याच्या 100% त्या जमनीचे वालोर पयसो तांकां मेळटलो. येदी व्हडली जमीन जुवारीक दिली, लिजार दिली 99 years लीज. आज त्या जमनीक थंय डिफरंट हे येतात आनी संजीवनी होल तेच हे जाल्यात तेजे. गव्हर्मेंटा कडेन खंयचोच आपले हेजेर कंट्रोल ना आनी ते इनवॉल्व हेतूंत. आज गोंयांत जी भरभरपुरी चल्ल्या इवन पळय प्रत्येक गांवांत आज झगडीं आहात. प्रत्येक गांवचे लोक उठल्यात. दोंगराचेर आसूं शेताचेर आसूं आज इवन मायनीचे. आमी जेन्ना हांगा मायनीचो प्रश्न विचारता सारमांचेर सगळे लोक रस्त्यार येवन रोडूच आडयला. खूब घातल्या रस्त्यार आनी ती डिमांड कितें आमची शेतां काबार केली आमची भाटां काबार केली मायनीक लागून. पूण एटलीस्ट आमच्या भुरग्यांक नोकऱ्यो तरी दियात. काल ती बायलां मागताली. काल हांवें एजिटेशन पळयलां. आमकां आमी फाटीं सरतात आमच्या भुरग्यांक आतां जेन्ना लीज घेतात त्या मनशान नोकऱ्यो दिवच्यो ज्यो आतां कॉम्रेड क्रिस्तांवारानात जी मागणी केल्या. लोक मागतात. दिवपाची जबाबदारी कोणा सरकाराची. स्कॅमां कित्याक येता. स्कॅमांतल्यान हांकां पयशे मेळटात. जमनी विकून हांकां पयशे मेळटात म्हणून स्कॅमां जातात. फ्लो जर जाल्लो नोकऱ्यांक जर आतां ज्या प्रमाणे गव्हर्मेंट एक कमिटी अपॉयंट करता तेंचे तर्फे इंटरव्यू जाता आनी जॉब जर मेळटा कोणाचे इंटरफियरन्स ना जाल्यार स्कॅम हो येना. आमी जेन्ना तूं प्रेस हांगा बसतात पयर महाराष्ट्राचें इलेक्शन जालें. ओपोजिशन सुद्दां म्हणटात ओपोजिशन सुद्दां सोंपलां. कित्याक सोंपलां की आज पयसो इतलो करोडांनी ह्या हेतून इलेक्शनाक पडटा. 3,400 करोड रुपया महाराष्ट्राच्या अध्यक्षा कडेन मेळ्ळे. डायरी धरली
खंय खंय पयशे वाडले तितले ते डायरीर आशिल्ले. कितें जालें? इलेक्शन रिजल्ट जाल्लो. इलेक्शन कमिशन स्वतंत्र संस्था आसा हिंदुस्थानात. कितें केलें? इन फॅक्ट इमिजिएटली वेन द डायरी एका राजकीय पक्षाची धरता आनी तो पक्ष सत्तेर येवपाचे हेजेर आसता, इमिजिएटली द इलेक्शन शूड बी नॉल अँड वायड. तें जाल्यार लोकशाही सुदारतली आशिल्ली. घटना आसा, लोकशाही आसा, हे सगळे वयल्या वयर आहा. गरीब गोर जनता काबार जाल्या आनी हितूनच्यान जे आमी जे आंदोलन आसात, आय कॅन प्राऊडली टेल यू, एकूच जर वायब्रंट, तुमी म्हणटले आमी येतात हांगा कॉन्फरन्साक येतात उलयता, एकूच जर वायब्रंट जर कितें जर आसत जाल्यार ती फार्मर्स, ट्रेड युनियनां हेंचे हें आसा. तेवूय आमी पर्संटेज वाज वी आर हार्डली 7-8 to 10%. आमी 10% लोक जे आसात ते तुमी पळयतले म्हयन्या 2 म्हयन्यान 3 म्हयन्यांनी आमी एजिटेशनां करीत आसतात, आमी उलयत आसतात. लोक आमकां म्हणपाक शकता पिशें लागला काय म्हणून आमकां उलयतना. हे डिमांड जे आसात, हे डिमांड सामान्य मनशाचे डिमांड. तुमी सुद्धा कोण हांगा बसल्यात तेंचे डिमांड हे. 4 लेबर कोड, मिनिमम वेजीस 26,000 रुपया, आनी कितलेशे पत्रकार आसतले जांकां 13,000 सुद्धा पगार मेळना. एका मनशाक कमीत कमी जगतलो जाल्यार 2 मनशांचे एका 26,000 रुपया आज जाय घर चलयतलो जाल्यार. प्रत्येक गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, कदंबा घे, PWD घे, रिव्हर नॅव्हिगेशन घे, पंचायत घे, गव्हर्नमेंटाची एक संस्था आसा. 400-500 भुरगीं शिकतात, अपंग सगळीं भुरगीं शिकतात आनी ते सगळीं बायलां आसात. चेअरमॅन आसा माजी स्वर्गीय मुख्यमंत्र्याचो जो आसा, प्लीज कोट दीस, स्वर्गीय मनोहर पर्रीकाराचो पर्सनल PA कुंकळकार आसा, तो चेअरमॅन आहा. बायलांक अक्षरशः थंय छळटात. डॉक्टर सारख्या कॅटेगरींतल्या लोकांक छळटात, सामान्य एक स्विपरांक छळटात, C ग्रेड D ग्रेड एम्प्लॉयजांक छळटात. दॅट इज अ डिफरंट थिंग. बट डॉक्टर त्या हेतूंत आशिल्ले दोतोर सुद्धा आज युनियन ऑफिसां येतात आनी युनियन फॉर्म करतात. छळटात म्हणजे कितें? सेक्शुअल हॅरेसमेंट, सेक्शुअल हॅरेस, एवरी टायप ऑफ हॅरेसमेंट. वाय द हेडमास्टर कंप्लेंट दिवना पोलीस पळय कितें आसा. पोलीस कंप्लेंट यू आर तुमी जेन्ना विचारतात पोलीस कंप्लेंट, जेन्ना येदे व्हडलें स्कॅम जालें आनी पुलीस सांगतात की तूं कोणूच मिनिस्टर इनवॉल्व ना, कोण खंयचोच मिनिस्टर इनवॉल्व ना. आय एज ए एडवोकेट आय स्टार्टेड माय प्रॅक्टीस. तुमकां खबर आहा, तुमी एडवोकेट, लॉ इज स्ट्रॉंग. अशा वेळाची त्यांनी कंप्लेंट करपाक जाय न्ही. सॉरी, देव कंप्लेन. उदाहरण घे तूं आतां जेन्ना स्कॅमाचेर उलयताले तेन्ना स्कॅमाचे जे पुजाक पयले अरेस्ट जाले, पुजा नायक म्हणून अरेस्ट जाल्ले, करोडांनी रुपयाच्या स्कॅमात तिसरे दिसा ते सुट्टा, ज्युडिशियल कस्टडी दिता ताका. वॉट इट शोज? आनी पुलीस बरोवन दिता. प्रोसिक्युशन हें करतना पुलीस बरोवन दिता की आमकां इन्व्हेस्टिगेशन आर नॉट रिक्वायर्ड म्हणून. वॉट इट शोज? सगळे पॉलिटिकल लोक हेतून इन्वॉल्व आहा. आनी म्हणून पुलीस आर डायरेक्टेड. हाऊ द DGP IGP कॅन मेक ए स्टेटमेंट. इनफॅक्ट टुडे हांगा ह्या राज्यांत, गोंयांत सुद्धा उलोवपाक जाल्यार फक्त दादागिरी, डिक्टेटरशीप चल्ल्या. खंयचेच राज्य ना, कायद्याचें राज्य ना. काँग्रेसीक पयर भितर उडयले आनी कोर्टान दिलां 6 म्हयने पर्यंत ते एजिटेशन करपाक जायना तेणी. कंडिशन जाली हें. वॉट इज दीस? नॉट एक्सेप्टेड. वॉट इज दीस? फाल्यां आमी एजिटेशन करतले, फाल्यां आमकां म्हणटले 6 म्हयने. ही डेमोक्रेसी जाल्या. ही अक्षरशः ही ऑल इंडियाचेर जे चलता न्ही, सध्या जे गव्हर्नमेंट चलता, BJP डिस्पेन्सेशन, ही दादागिरीचेर राज्य चलयतात. आनी फाल्यांच्या प्रोग्राम जो आसा पळय तुमचो धरणां ते सकाळी केन्ना सुरू जाता तेच्या बद्दल मातशें. सकाळी आमची धरणां 10 वरांचेर स्टार्ट जातली आझाद मैदानाचेर. सगळे कोणच्यान कामगारांचे प्रतिनिधी जे आसा, आमी कंपन्यो बंद दवरून फायचं डेमॉन्स्ट्रेशनाचो कॉल दिवना. पूण आमकां खबर आसा भरपूर प्रमाणात कामगार एकठांय जातले. सेकंड थर्डाक जे आसतात कंपनी बंद न दवरतात. इवन पब्लीक, प्रायव्हेट सगळे आस्थापनाचे लोक येतले. 10 वरांचेर आमी आझाद मैदानाचेर येतले. 1 पर्यंत आमचें डेमॉन्स्ट्रेशन आसतलें. जे प्रश्न आज आमी तुमच्या मुखार दवरल्यात ते आसतले. आमी मेमोरंडम जे आसा एज युज्युअल चीफ मिनिस्टर, गव्हर्नर हांकां सगळ्यांक धाडटले. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, देर इज अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया स्पेशल मेमोरंडम फाल्यां सगळे ट्रेड युनियनाचो वतलो, ऑल इंडिया. आनी आमी बी हांगा गव्हर्नराक, चीफ मिनिस्टराक बी धाडटले. आमची जी कर्तव्य जी आसात
जे आमी कायद्यान ज्यो गजाली करपाक जाय त्यो आमी करतात. मेमोरंडम ऑल्सो वील गिव्ह टू द चीफ मिनिस्टर अँड गव्हर्नर ऑफ दिस गोवा स्टेट. हायलाइट द स्थानिक इश्यूज. आणि बारीक बारीक आमचे जे लोकल इश्यू जे आसात ते आसा. आता एजमा फार्मास्युटिकल कंपनी, यू नो, वन ऑफ द मेजर फॅक्टरी आफ्टर टुरिझम अँड दिस आमचे मायनिंग इज द फार्मा कंपनी. कॉम्रेडान जालें तशें आज गांवांनी फार्मा कंपनी आयल्या, कित्याक दुयेंसां वाडल्यात, फार्मा कंपनी आयल्यात आनी तेका लागून फार्मासीचे हेंकां एजमा लावप म्हणजे तुका अधिकारूच ना. तुका अधिकारूच ना युनियन करपाचो, एकटंय करपाचो हें ना. आनी शॉकिंग म्हटल्यार कितें आहा, तुका जर युनियन केलें जाल्यार तुका हांगच्यान जम्मू काश्मीर, UP असल्या जाग्यांचेर ट्रान्सफर करतात. आयदर यू टेक द ट्रान्सफर, रिजायन एंड गो. सो दीस इज नथींग. अशी राजवट आमी गेले 40-50 वर्सां कोणाचीच पळोवंक नाशिल्ली. So this is something worst thing which is going on at all India level. It is continued in Goa state also. आणि राजकारणी जे आसात क्रिस्तांवांनी सांगला जस्ट नाव की सगळे जाण हेवटेनच्यान तेवटेन उडयो मारता, पूण अनफॉर्च्युनेटली लोकशाही न्हिदल्यात, लोक न्हिदल्यात. येस, थँक्यू. थँक्यू.